नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेडिओ आयसोटोप्सचे मेडिकल ॲप्लिकेशन किंवा मेडिसिनल ॲप्लिकेशन्स काय काय आहे त्याच्याबद्दल चर्चा केली होती. रेडिओ आयसोटोपच्या मदतीने आपण जे जे काही डिसीज असतील, गाउटर असेल, ब्रेन ट्यूमर असेल, त्याच्यानंतर बोन फ्रॅक्चर हिलिंग असेल, हे सर्व याच्याबद्दल किंवा त्याचं क्युअर कसं करता येतं किंवा त्याचं प्रमाण किती आहे हे सर्व आपण रेडिओ आयसोटोपच्या मदतीने बघितलं होतं. आज आपण पुढचं बघतो आहे ते म्हणजे केमिकल ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप. केमिकल ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण रिॲक्शनचं मेकॅनिझम, समजा एखादी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम प्रपोज केलं आहे, ते प्रपोज मेकॅनिझम एक्झॅक्ट आहे का, त्याच पद्धतीने तो प्रोडक्ट फॉर्म होतो आहे का, हे आपण आयडेंटिफाय करू शकतो बाय युजिंग रेडिओ आयसोटोप. सो chemical application is to find out the exact mechanism of any reaction. We can do it by using radioisotope. पहिलं ॲप्लिकेशन्स आहे मित्रांनो याचं इस्टरिफिकेशन. मित्रांनो पहिली रिॲक्शन आपण बघतो आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. इस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतोय, ईस्टर हा प्रोडक्ट मिळतोय, बरोबर. आणि बाहेर काय पडत आहे, H2O, वॉटर हे इलिमिनेट होत आहे. मग मित्रांनो H2O म्हणजे कसं, H2O, बरोबर. मग आता याच्यामध्ये कोणता OH ग्रुप बाहेर पडला आहे, कारण की आपण जर बघितलं तर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पण OH ग्रुप आहे आणि अल्कोहोलमध्ये पण काय आहे, OH ग्रुप आहे. मग कोणता OH ग्रुप ॲज H2O बाहेर पडतो हे शास्त्रज्ञांना शोधून काढायचं होतं. म्हणून त्यांनी रेडिओ आयसोटोपच्या मदतीने या इस्टरिफिकेशन रिॲक्शनचं मेकॅनिझम प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न केला. याच्यासाठी त्यांनी काय केलं, हा जो आपला H2O, हा जो OH ग्रुप आहे, अल्कोहोलमधला जो OH ग्रुप आहे मित्रांनो, तो आपण लेबल्ड केला. म्हणजे हा जो आपला नॉर्मल अल्कोहोल मॉलिक्यूल आहे आणि याच्याऐवजी त्यांनी ऑक्सिजन 18 हा रेडिओ आयसोटोप वापरला. हा तुमचा नॉर्मल एलिमेंट आहे आणि हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, ठीक आहे. हां, मग आता रिॲक्शन कशी लिहिली जाईल, कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्ट्स विथ लेबल्ड ऑक्सिजन असलेला अल्कोहोल, बरोबर. मित्रांनो दोन पद्धतीने मेकॅनिझम होऊ शकतं. बघा, पहिले मेकॅनिझम आपण म्हणूया मित्रांनो, इस्टरिफिकेशन दोन पद्धतीने आपण मेकॅनिझम एक्सपेक्ट करू शकतो. पहिलं मेकॅनिझम फर्स्टमध्ये काय आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडमधला जो OH ग्रुप आहे त्या ऑक्सिजनवरच्या लोन पेअरने कशावर अटॅक केला आहे, R' वर अटॅक केला. बघा, ह्या ऑक्सिजनचा अटॅक कशावर झाला आहे, R' वर. म्हणजे ह्या ऑक्सिजनमध्ये आणि R' मध्ये काय झालं आहे, बॉन्ड फॉर्मेशन. बघा, RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O आणि त्या ऑक्सिजनला काय लागला, R' आणि बाहेर काय पडला आहे, H2O. H2O पहिल्या मेकॅनिझममध्ये जो लेबल्ड ऑक्सिजन आहे तो कुठे दिसतो आपल्याला, वॉटरमध्ये दिसतोय, ठीक आहे. दुसरं मेकॅनिझम काय होतं मित्रांनो, पहिल्या मेकॅनिझममध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडमधला जो OH आहे त्याने अटॅक केला. दुसऱ्यामध्ये अल्कोहोलमधला जो OH ग्रुप आहे, बघा या OH ग्रुपने कशावर अटॅक केला, या कार्बन ग्रुपवर, बरोबर. म्हणजे RC डबल बॉन्ड O आणि पुढे OR'. बघा, RC डबल बॉन्ड O, O18 R' आणि बाहेर काय पडलंय, H2, ठीक आहे. मेकॅनिझम सेकंड मेकॅनिझम मध्ये लेबल्ड ऑक्सिजन कशामध्ये दिसतोय, ईस्टरमध्ये. आणि पहिल्या जे मेकॅनिझम आहे त्याच्यात रेडिओ आयसोटोप असलेला ऑक्सिजन कशात दिसतो आहे, वॉटरमध्ये. मग सायंटिस्टने ज्यावेळेस याच्याबद्दल डिटेल स्टडी केली, जे प्रॉडक्ट मिळालं आहे त्या प्रॉडक्टमध्ये जे त्यांनी अभ्यास केला तर त्यांचं असं लक्षात आलं की जो ईस्टर मॉलिक्यूल आहे, ईस्टर मॉलिक्यूल रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि वॉटर हे नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ईस्टर मॉलिक्यूल रेडिओ ॲक्टिव्ह कधी असू शकतो, ज्यावेळेस रेडिओ ॲक्टिव्ह ऑक्सिजन त्या ईस्टरचा पार्ट असेल. पहिल्या रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसतंय का, ईस्टरमध्ये रेडिओ आयसोटोप नाही, तो कुठे दिसतोय, वॉटरमध्ये. पण शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की रेडिएशन कशातून निघतंय, ईस्टरमधून. म्हणून पहिलं मेकॅनिझम हे इम्प्रॉपर मेकॅनिझम आहे. दुसरं मेकॅनिझम प्रॉपर आहे, ज्याच्यामध्ये जो आपला अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलचा अटॅक कार्बोक्सिलिक ॲसिडच्या कार्बोनिल ग्रुपवर होतो आणि आपल्याला ईस्टर मॉलिक्यूल मिळत असतो विथ द रिमूव्हल ऑफ वॉटर.
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण लेबल्ड ऑक्सिजनचा वापर करून इस्टरिफिकेशनचं मेकॅनिझम आयडेंटिफाय करू शकतो. याच्यानंतर दुसरी रिॲक्शन आहे मित्रांनो हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. मित्रांनो पुढची रिॲक्शन आपण बघतोय हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. हायड्रोलिसिस म्हणजे काय मित्रांनो, ॲडिशन ऑफ वॉटर. ईस्टरमध्ये आपण वॉटरची ॲडिशन करतोय. मित्रांनो ही जी रिॲक्शन आहे ईस्टरिफिकेशनच्या रिव्हर्स रिॲक्शन आहे. ईस्टरिफिकेशनमध्ये काय होत होतं, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल एकमेकांशी रिॲक्ट होऊन आपल्याला ईस्टर आणि वॉटर देत होतं. तर इथं आपल्याला आपण हायड्रोलिसिसमध्ये काय ॲडिशन ऑफ वॉटर, हायड्रोलिसिस कोणाचं करतो आपण, ईस्टरचं. when water adds in ester gives carboxylic acid and alcohol. If you see in proper manner, it is a reverse reaction of esterification. ही esterificationची ऑपोजिट प्रोसेस आहे. ठीक आहे. आता परत या रिएक्शन मध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आपण काय करणार, या रिएक्शन करताना मेकॅनिझम फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण परत काय करणार, लेबल्ड ऑक्सिजन घेणार. ठीक आहे. मग आपण हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन आपण लेबल्ड करतोय. जो वॉटर मधला ऑक्सिजन आहे या वॉटर मधला ऑक्सिजन आपण काय करणार आहे, लेबलिंग करणार आहोत. नॉर्मल ऑक्सिजनच्या ऐवजी आपण रेडिओ आयसोटोप असलेला ऑक्सिजन आपण वापरणार आहोत. ठीक आहे. H2O18. मग आता याचं मेकॅनिझम परत दोन पद्धतीने होणार. त्या दोन मेकॅनिझम पण आपण लिहू आणि नंतर त्याचं डिटेल स्टडी रेडिओ आयसोटोपच्या मदतीने करूया. बघा परत दोन पद्धतीने हे हायड्रोलिसिस होऊ शकतं. पहिलं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये काय होतं, या ठिकाणी R-OH म्हणजे या ऑक्सिजनचा अटॅक कशावर झालेला आहे मित्रांनो, या बाजूच्या अल्कोहोल मॉलिक्युलवर झालेला आहे आणि आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड आणि रेडिओ ॲक्टिव्ह अल्कोहोल मिळाला. हे पहिलं मेकॅनिझम. दुसऱ्या मेकॅनिझम मध्ये काय होतं मित्रांनो, वॉटरचा अटॅक कशावर होतोय, ईस्टरवर होतो. बघा H2O या लेबल्ड ऑक्सिजनने या कार्बनवर अटॅक केलेला आहे. म्हणजे हा OH आणि हा RC डबल बॉन्ड O याच्यात बॉन्ड फॉर्मेशन. बघा RC डबल बॉन्ड O आणि लेबल्ड ऑक्सिजन बॉन्ड फॉर्मेशन झालं आणि काय बाहेर पडले, R-OH. पहिल्या मेकॅनिझम मध्ये अल्कोहोल मध्ये रेडिओएक्टिव्ह ऑक्सिजन दिसतोय आणि दुसऱ्या मेकॅनिझम मध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये आपल्याला रेडिओ आयसोटोप दिसून येतो. ज्यावेळेस या मेकॅनिझमचा डिटेल स्टडी करण्यात आला तर रिसर्चरला असं लक्षात आलं की रेडिएशन कशातून दिसून येते, कार्बोक्सिलिक ॲसिडमधून दिसून येते. तर अल्कोहोलमध्ये कोणत्या प्रकारचं रेडिएशन दिसत नाहीये. मग रेडिएक्टिव्ह अल्कोहोल कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कुठल्या पद्धतीचे मेकॅनिझम दिसतोय, आपल्याला सेकंड मेकॅनिझम दिसतोय. म्हणून आपल्याला या हायड्रोलिसिसचं मेकॅनिझम कुठलं ॲप्रोप्रिएट ठरता येणार आहे, सेकंड मेकॅनिझम. ओके. सो इन दिस वे बाय युजिंग रेडिओ ॲक्टिव्ह ऑक्सिजन we can predict the mechanism of hydrolysis of ester. Okay. नेक्स्ट रिएक्शन बघूयात आपण आता. मित्रांनो तिसरी रिएक्शन आपण बघतो आहे ऑक्सिडेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड बाय एअर. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ही जी प्रोसेस आहे कार्बन मोनॉक्साईडमध्ये ऑक्सिजन ॲड करण्याची प्रोसेस, ही इन प्रेझेन्स ऑफ MnO2 कॅटलिस्ट म्हणून आपण हा MnO2 वापरत असतो. मग या रिएक्शन कशा पद्धतीने होतं, कार्बन मोनॉक्साईडचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साईड कसा तयार होतं, याचे रिसर्चरने दोन मेकॅनिझम प्रपोज केले आहेत. पहिल्या मेकॅनिझममध्ये असं म्हटलं जातं की कार्बन मोनॉक्साईड फर्स्ट रिॲक्ट्स विथ MnO2 अँड फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड अँड मॅंगनीज ऑक्साईड. म्हणजे हा जो MnO2 मधला ऑक्सिजन आहे हा या कार्बनला अटॅच होतो आणि इथला ऑक्सिजन या मॅंगनीजला अटॅच होतो. ठीक आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि MnO. नंतर मग मॅंगनीज ऑक्साईड हा एअर मधल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन परत MnO2 तयार करतोय. ओके. हे पहिले मेकॅनिझम. वन्स अगेन आय विल रिपीट. कार्बन मोनॉक्साईड फर्स्ट रिॲक्ट विथ MnO2 अँड फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड अँड मॅंगनीज ऑक्साईड. Manganese oxide then reacts with atmospheric oxygen or air oxygen and again once again form MnO2 with the liberation of nascent oxygen. This is the first mechanism. In second mechanism, carbon monoxide directly reacts with air oxygen in presence of MnO2 and gives carbon monoxide and MnO2. मग या दोघांपैकी कोणतं मेकॅनिझम आहे, याच्यासाठी त्यांनी काय केलंय, मॅंगनीज डायऑक्साईड मधला जो ऑक्सिजन आहे तो रेडिओ आयसोटोपने रिप्लेस केला. आपण बघू शकता MnO2 एक ऑक्सिजन काय केलं, लेबल्ड केला.
आणि ही रिएक्शन परत परफॉर्म केली. मग त्यांचं असं लक्षात आलं की जो लेबल्ड ऑक्सिजन आहे तो मॅंगनीज डायऑक्साईड कडेच राहतोय, तो ह्या कार्बन मोनॉक्साईडमध्ये ॲड होत नाही. म्हणजे याच्यावरून काय प्रेडिक्ट करू शकतो, पहिलं मेकॅनिझम हे इम्प्रॉपर आहे, दुसरं मेकॅनिझम हे प्रॉपर आहे. सो इन दिस वे वी कॅन प्रेडिक्ट द ऑक्सिडेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड बाय युझिंग MnO2 ॲज अ कॅटलिस्ट. ओके, हे झालं मेकॅनिझम संदर्भात. मित्रांनो, जे काही वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे हे सुद्धा आपण रेडिओ आयसोटोपच्या मदतीने शोधून काढू शकतो. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे म्हणजे PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. या PCl5चं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपिक क्लोरीन वापरून आपण फाइंड आउट करू शकतो. कसं ते आपण बघूया. मित्रांनो, आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करतोय PCl5चं. PCl5 म्हणजे काय, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. हा PCl5 कसं तयार करतात मित्रांनो, phosphorus trichloride, that is PCl3 on reaction with Cl2 gives PCl5. फॉस्फरसला 5ही क्लोरीन अटॅच झालेले आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की हे जे 5ही क्लोरीन आहेत ते कसे इक्विडिस्टंट असतील किंवा एका सेम पोझिशनमध्ये या फॉस्फरसची अटॅच केले असतील. मग आपल्याला हे फायनलाइज करायचं किंवा हे कन्फर्म करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन काय करणार, आपण रेडिओ ॲक्टिव्ह क्लोरीन घेणार, रेडिओ आयसोटोप घेणार. मग आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ठीक आहे. मग हा जो फॉस्फरस पेंटाक्लोराइड आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपण त्याचं हायड्रोलिसिस करणार. मित्रांनो, या PCl5 जर आपण ऑक्सिडेशन हायड्रोलिसिस केलं आपल्याला POCl3 दॅट इज फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड आणि HCl मॉलिक्यूल मिळाले. ज्यावेळेस हे प्रोडक्ट्सचं आयडेंटिफिकेशन करण्यात आलं मित्रांनो, त्यावेळेस असं लक्षात आलं की POCl3 मध्ये कोणत्याही प्रकारचं रेडिएशन होत नाही. तर रेडिएशन कुठून निघतं आहे, ट्वाइस HCl मधून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 5 पैकी 3 क्लोरीन हे वेगळ्या पोझिशनमध्ये आहेत, तर उरलेले जे 2 क्लोरीन आहेत त्यांची फॉस्फरसची अटॅचमेंट कशी आहे, वेगळी आहे. मग त्याचं डिटेल स्टडी ज्यावेळेस करण्यात आला त्यावेळेस PCl5 स्ट्रक्चर कसं आलं ते बघूयात आपण. मित्रांनो, आपण आताच म्हटलं की ज्यावेळेस PCl5चं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला POCl3 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl मिळाले. ज्यावेळेस त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी चेक करण्यात आली त्यावेळेस POCl3 मध्ये कोणत्या प्रकारचं रेडिएशन आढळलं नाही, तर HCl मधून रेडिएशन बाहेर पडताना दिसलं. मग जे तो 2 क्लोरीन आहे ते 2 क्लोरीन या ज्या फॉस्फरसला आहे या फॉस्फरसशी 90 डिग्रीचा अँगल करून व्हर्टिकली अटॅच आहे. तर उरलेले जे 3 क्लोरीन आहेत 1, 2, 3 हे फॉस्फरसपासून इक्वेटोरियल पोझिशनला 120 डिग्रीला प्लेस केलेले आहेत. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस या क्लोरीनचं त्यांनी अरेंजमेंट केली तर हे PCl5चं आपल्याला ट्रायगोनल बायपॅरामिडल स्ट्रक्चर मिळालं. सो अशा पद्धतीने रेडिओ आयसोटोपच्या मदतीने आपण कुठल्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर, ॲक्युरेट स्ट्रक्चर आयडेंटिफाय करू शकतो. So these are the few chemical applications of radioisotope. In today's lecture, we have discussed the chemical applications such as finding out mechanism of some reactions, the reactions like esterification reaction, hydrolysis of ester, oxidation of carbon monoxide, and in the last segment, we have determined the structure of PCl5 using radioactive isotope. Okay, that's all for today. Thank you.